प्रश्न क्रमांक 1. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 39,200. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, आदिवासी विकास विभागामध्ये ही काही पहिली घटना नाही आहे. जात वैधता प्रमाणपत्राच्या समितींमध्ये महाराष्ट्रातल्या जेवढ्या काही जात वैधता समिती आहेत त्यापैकी औरंगाबाद जात वैधता समिती आणि ठाणे जात वैधता समिती यामध्ये साधारणतः महाराष्ट्रातल्या जेवढ्या काही बोगस घटना घडल्या त्या याच समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त घडल्या. साधारणतः 1 वर्षाच्या आधी जी घटना घडली त्यामध्ये दिनांक 12/2/2026 रोजी हरिश्चंद्र श्रीरंग शिंदे यांनी एक तक्रार केली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने ठाणे जात वैधता प्रमाणपत्र समितीमध्ये उपसंचालक पदावर असलेले वर्ग 1 क्लास 1 अधिकारी श्रीमती मीनाक्षी नारायण उनाडे यांनी या प्रकरणामध्ये महाराष्ट्राला काळीमा फासणारी एक महत्त्वाची घटना केली. जातीची चोरी करणे ही फार मोठी घटना आहे अध्यक्ष महोदय. आदिवासी हा भोला भाला साधा असल्यामुळे यांच्या अज्ञानेपणाचा, अशिक्षितपणाचा, त्यांच्या जातीचा त्याला जातीचा कानामात्रा उकार देऊन अशा प्रकारच्या चुका अनेक वेळा घडल्या अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये लाखो लोक या नाम सदस्याचा फायदा घेऊन अनेकांनी जात वैधता प्रमाणपत्र आणि जातीचे दाखले काढले अध्यक्ष महोदय. आणि हीच एक घटना महाराष्ट्रामध्ये घडली ती ठाणे विभागामध्ये. आणि या श्रीमती मीनाक्षी नारायण उनाडे यांनी काही ही पहिली घटना केली नाही अध्यक्ष महोदय. ह्या ज्या ज्या ठिकाणी गेल्या त्या ठिकाणी अशा प्रकारचं कृत्य केलं हे निदर्शनात आले अध्यक्ष महोदय. अनेक लोकांच्या तक्रारी, अनेक संघटनेच्या तक्रारी आम्हाला प्राप्त झाल्या अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या लक्षवेधीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये असा एक संदेश गेला पाहिजे अध्यक्ष महोदय की यानंतर कुठल्याही जातीचं सर्टिफिकेट देणारा आणि जात सर्टिफिकेट घेणारा या दोघांनाही या संदर्भातले एक कडक कारवाई या माध्यमातून होणं गरजेचं अध्यक्ष महोदय. माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी वारंवार आदिवासींच्या बाबतीत ते आमच्या सोबत खंबीरपणे पाठीशी असतात. प्रश्न घ्या. आणि म्हणून अध्यक्ष महोदय अतिशय महत्त्वाचा प्रश्न असल्यामुळे ही भूमिका मांडण्याचा मी थोडक्यात प्रयत्न करतो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, या माध्यमातून मी माननीय मंत्री महोदयांना प्रश्न उपस्थित करतो की संबंधित अधिकारी यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली का, आणि बडतर्फीची कारवाई केली असली तरी सुद्धा त्यांना जात वैधता प्रमाणपत्राचा जातीची चोरी करणे, आदिवासीचा अवमान करणे यासारख्या अनेक घटना त्या व्यक्तीने केलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानवे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसरा महत्त्वाचा अध्यक्ष महोदय, श्रीमती नारायण उनाडे या अधिकाऱ्यांनी 2.5 लाखाची लाच घेतली. त्या लाच घेतल्यानंतर ज्या व्यक्तीकडून लाच घेतली त्या व्यक्तीवर सुद्धा अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याने कारवाई करणार का, एक. आणि या व्यक्तीने ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या सर्व्हिस काळामध्ये ज्याही कार्यालयामध्ये त्यांनी काम केलं असेल त्या ठिकाणच्या त्यांच्या सहीनिशी जेवढे जात वैधता प्रमाणपत्र दिलेत त्या सर्वच्या सर्व जात वैधता प्रमाणपत्रासाठी एक समिती गठीत करून, ज्याप्रमाणे मागच्या काळात डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली 25 लोकांची आणि अनेक लोकांना त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. आणि म्हणून अशाच प्रकारची समिती करून या उनाडे यांनी जे काही घटना केल्या, ज्या काही त्यांच्या त्यांच्यावर कारवाई करणार का. 1 मिनिट, शेवटला प्रश्न अध्यक्ष महोदय, एक मिनिट. आणि माननीय अध्यक्ष महोदय, या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी जी हिंमत केली ती भविष्याच्या काळात हिंमत करू नये. त्यामुळे माननीय अध्यक्ष महोदय, आपण यामध्ये कायद्यामध्ये दुरुस्ती करणार का, आणि कायद्यामध्ये दुरुस्त करून कडक ते कडक सजा कशी देता येईल त्यासाठी कायद्यात सुधारणा करावी ही विनंती या माध्यमातून करतो अध्यक्ष महोदय. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये एकूण 17 ठिकाणी अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीचे कार्यालय आहे. त्याच्यापैकी ठाणे येथे एक कार्यालय असल्यामुळे त्या कार्यालयामध्ये श्रीमती मीनाक्षी उनाडे यांनी उपसंचालक आहे. त्यांनी जे अनियमितता केली किंवा चुकीचं काम केलं त्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना 14 मार्च 2026 रोजी निलंबित करण्यात आलेलं आहे. आणि सोबतच त्यांची खातीने डिपार्टमेंट इन्क्वायरीसुद्धा आम्ही सुरू केलेली असल्यामुळे सोबतच SCBच्या माध्यमातून ट्रॅप झालेलं असल्यामुळे SCBच्या माध्यमातून ट्रॅप झालं ती प्रक्रिया आहे. जोपर्यंत चार्जशीट दाखल करण्यासाठी जो विलंब होत आहे, चार्जशीट दाखल करण्याच्या अनुषंगाने कारवाई
SCBच्या माध्यमातून होत असल्यामुळे जोपर्यंत त्यांचा पूर्ण तपासल्यानंतर आदिवासी विभागापर्यंत येणार नाही. आमचे सचिवाची अनुमती झाल्यानंतर 100% चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्या श्रीमती मीनाक्षी उनाळे यांना कठोर कारवाई, आता तर निलंबित केलेलं, याच्यानंतरची जे कारवाई आहे तर 100% न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून कारवाई करण्यात येईल. ती प्रतिबंधक कायदा नव्हे, अर्थात अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल करणार का हा प्रश्न केला होता, याचं उत्तर मला मिळालं नाही. बोगस सर्टिफिकेट दिलं म्हणून अट्रॉसिटी लावायची करता येते अध्यक्ष महोदय, तरतूद आहे कायद्यामध्ये. अध्यक्ष महोदय, SCBचं ट्रॅप झालं होतं, त्यानुसार पूर्ण कारवाई झालेली आहे आणि न्यायालयाचा जो आदेश येईल त्याच्यानुसार 100% कारवाई करणार. फक्त जाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नाही, गुन्हा कसा आहे, चौकशी करतो पण आज रोजी ते सभागृहात सांगणं उचित नाही. परंतु 100% SCBच्या माध्यमातून जे ट्रॅप झालेलं आहे त्यांच्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर यापेक्षाही जास्त कारवाई करण्यात येईल.